काल शेल्लाळ ते जो औराद जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर धोंडुपरगा गावाजवळ कुठेतरी रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे असा साइन बोर्ड त्या गुत्तेदारांनी त्या ठिकाणी लावायला पाहिजे होता। तिथं भला मोठा खड्डा करण्यात आलेला आहे, तिथं पिलर उभे करण्यात येत आहेत। रस्त्यामध्ये दुर्घटना होऊ शकते याची काळजी या PWDच्या अधिकाऱ्यांनी आणि त्या गुत्तेदारांनी घ्यायला पाहिजे होती। पण काल त्या ठिकाणी बोथी येथील आमचा बालाजी राठोड्याचं प्रेत त्या खड्ड्यामध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यासाठी जो खड्डा करण्यात आला आहे त्या खड्ड्यामध्ये ते प्रेत सापडलं। आता तो संशयास्पद विषय आहे की तो ऍक्सिडेंट आहे, मर्डर आहे का अजून काय आहे। पण त्या ठिकाणी जेव्हा पंचनामा पोलिसाचा करण्यात आला, आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हा त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असताना वाहन चालकाला ते समजण्यासाठी जी सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी वापरायला पाहिजे होती गुत्तेदारांनी ती सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी वापरलेली नाही। त्यामुळं या ठिकाणी रात्रीच्या वेळेमध्ये वाहन चालक त्या ठिकाणी धोका होऊन ऍक्सिडेंट होण्याचा त्या ठिकाणी प्रकार होणार आहे। त्यामुळे ही सुद्धा बाब या प्रकरणामध्ये लक्षात घेण्यात यावी की निष्काळजीपणे या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तोही दुर्घटना सुद्धा होऊ शकते। आणि या ठिकाणी आमच्या गावचे सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांचा विषय असा आहे की हा जो मुलगा आहे हा कमालनगर येथे त्या ऊसाचे जे टोळी आहे त्या टोळीला भेट देण्यासाठी त्यांना कामावर घेऊन जाण्यासाठी गेला होता। त्यांनी तो मुकादम आहे, त्यांनी त्या ठिकाणी टोळीसाठी पैसे दिलेले होते आणि त्या प्रकरणामध्ये गेला असताना त्या ठिकाणी काहीतरी घातपात झालेला आहे असा संशय सर्व गावकऱ्यांचा आहे। त्यामुळे आता आम्ही या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीरला आलेलो आहोत, कारण की ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीरच्या हद्दीमध्ये ही बॉडी सापडलेली आहे। आम्ही आता पियांना चर्चा करणार आहोत आणि या संदर्भामध्ये पुढील पावलं आम्ही या ठिकाणी उचलण्यासाठी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करणार आहोत।